रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आम्ही असं भजीची तयारी चालू आहे, जायची माळेगावला जायची की नाही हो? हो जायचं. आणि हे भजीला काय काय टाकायचं आता? सगळ्या भाज्या टाकायच्या. कोणत्या कोणत्या? आता हे तुरीचे सोले आणि शेंगदाणे भिजू घालू. आता संध्याकाळी भिजू घालू का शेंगदाणे मी? हो संध्याकाळी. आणि चिंच उकडून आता हीच चिंच टाकायची का? कोणी कोणी खूप आहे एवढी चिंच. मामानं आत्ता आणलेत शेतातून. आमच्या शेतामध्ये चिंच ते सगळं आहे एवढं मोठं. पण हे चिंच अशी नवीन छान लागते हे की. आता एवढे मोठे आणले शेंगा, तेवढ्या मोठ्या आणल्यात मामानं आत्ता शेतातून. आम्ही दोघीच जाणार होतो. कोणीकडे? भदभदी. आमच्या शेताचे नावं लई छान आहेत. भदभदी, इनाम का हो? आणि पडीकड आणि भादलीचं वावरण. आणि तुमचं काय आपलं हे मुंड्याचं काय म्हणतायत त्याला? मुंड्याचं वेगळं म्हणतात तुम्ही. आत्ता म्हणला की ते तिकडचं ते रोड कसं आपलं काय म्हणतात त्याला? बारहिरी एक म्हणतात. आमच्या शेताचे नावं लई छान छान आहेत त्याच्यामुळे. आम्ही काल नांदेडून दोघी पियाला बरं का. येळामोशाला आम्ही न चुकता पोळ्याला सगळे सण आम्ही गावाकडेच करतो छान असे. मस्त वाटते. आता उद्या लवकर उठणं, पटपट सगळं भजी करायचं, वरण भात भाकरी पोळ्या आंबील असं छान. आणि पूजेचं सगळं साहित्य घ्यावं लागतं आठवण करू. आता ह्यावेळेस ना दिवाळीला एवढं पाणी होतं ते मी पांडवं केलेली सगळे मोडून गेले. ते गौऱ्या नेताव ना आपण दूध उतू घालायला, ते सगळे पांडवं केलेले. इटळ बी पडला होता आपला ना. मी 2 दिवस गायवाडा केले. मग त्याचा हाय घेऊ का? काय म्हणत ते विटाळ पडल्यानं पांडवं करायचे राहूनच गेले. काय सांगा. बोळे आहेत की नाही बघावं लागते. आता आधीच बघून ठेवावं लागते. उद्या निघाल्यावर काय सुद्धा ना आपले माणसं गडबड करतात. मी आता तुमच्यात आहे का बोळी? हाय मजात बी हाय. मी आता बघावं लागेल कुठतरी ह्या पसाऱ्यामध्ये. आता कुठं ठेवली होती काय नाही काय सांगा. आता बघते. ते महत्वाचं आहे. आधी नारळ हे पीस ओटीचं ते काढून ठेवावं लागते. आणि भजीचं केलं ना मग दुसरं काही नाही आहे की नाही. भजीची सगळी तयारी करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बोळी असल्या तर 2 एक्स्ट्रा मला 1 द्या. इकडं मी पण बघते, तुम्ही बघा. आता तेच बघा. तर महत्वाचं बोळी आधी घ्यायला ते पण असते बरं का. कच्चं दूध घालायला. कच्चं दूध ठेवावं लागते वेगळं. आपल्या शेतकऱ्याची लक्ष्मी आहे ते. आणि आपल्या लक्ष्मीची पूजा दरवर्षी केली ना तर आपल्या घरामध्ये भरभराटी होते, छान प्रसन्न आणि लक्ष्मीचा वास असतो बरं का. त्यांना आपण कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही जरी राहिलं तर सणवार हे आपल्या गावाकडेच केले पाहिजेत बरं काय. खूप छान असतं. आपल्याला सुद्धा छान वाटतं, समाधान वाटतं. वर्षभर आपल्या काळी माय आपल्याला किती छान काही वेगळं देते बरं काय. आपल्याला भरभरून देते, कमी जास्त काही आपल्या कष्टानुसार. तर आपण ते पूजा केली पाहिजे बरं काय असं मला वाटतं. आणि कुठेही जरी असलं तर आम्ही येळवशीला येत आहोत आहे की हो. दरवर्षी प्रत्येक सणाला प्रत्येक पोळ्याला येता. कारण पोळ्यालाही सगळ्या देवाला नारळ निवद असं राहते बरं काय. पारंपरिक हे सण सगळे केलेच पाहिजेत. आणि आता मधीच आमच्या जवळ माळेगावची जत्रा आहे की. आकाश पाण्यात बसूत का? लई दिवसापासून बसाय नाही मग मला लई बसा वाटते. एकदा बसले होते राणीसोबत. बाई लक्ष्मीबाई त्या होत्या आपल्या होत्या. आम्ही सगळे गेलो तेव्हा लक्ष्मीबाईनं ते आम्हाला बसवल्या होत्या छान. तर आम्ही आकाश पाण्यात बसला. एवढी मज्जा आली ना. आणि ती बी मोठ्या. वरी गेलं ना पूर्ण माळेगाव दिसायचं बघा. एवढं छान वाटायचं. आपण छोट्या गावांना बसूत का? तुम्ही उगं म्हणताव काय बी हो म्हणताव काहीच नाही बसत आईन ताई मला नको बाई म्हणताव. सृष्टी ते आल्यावर मग तिच्या बरोबर बसताव. हे सृष्टी येणार नाही. आपलं बसतं. छान खंडोबाचं दर्शन होतं. आपलं कुलदैवत खंडोबा आहे. त्याच्या निमित्तानं देवाचं दर्शन पण होतं. आणि जत्रेमध्ये आपल्याला फिरायला काही वेगळं बघायला पण भेटते हे की नाही. त्याच्यामुळे आम्ही माळेगावला जत्रेला पण जाणार आहोत बरं काय. सगळे. आणि आमच्या ताई पण नांदेडच्या सगळे. आता बघू आता आणखी ठरलं नाही काही पण चालू आहे जायचं म्हणून आहे की ना. ह्यांनी तर मला कोणी नाही तर आपलं नांदेडला जाते वेळेस तर काय ना पण आपण जायचं आहे. छान वाटतं. एरवी माळेगाव 10 वेळेस जाता आपण काही वाटणार पाया पडता देवाच्या बाबा. पण जत्रेत वेगळीच मजा राहते आहे की.
ती जत्रा ते लय पुंग्या मोठी एक पो पो वाजतात, कोणी लहान लेकरं हे ब्लँकेट उशा खोळा कोणी काय काय घेऊन गेलेलं गतडे डोक्यावर घेऊन खूप मज्जा येते. जायचंय म्हणल्यावर जायचंय बघा. मग उद्या आता तुम्ही आमच्या शेताकडे येतात तिकडं म्हणजे शेडला की इथंच आपण जीवत म्हणजे कुठंतरी तुम्ही पूजा करून तिकडे या. हो. हां दादा आणि ते दादा राहणार आहेत की नाही उद्या? नाही जाऊन येते पण एक टाइम तवर जाऊन येणार आहेत पूजेपर्यंत ते. हां आणि मग बरं आहे. एक टाइम शाळा मग करून सगळेच ह्यांनी आपण ते मग तिकडं जीवत आपण. येते. तुम्ही तरी या नाही तर पियुष तरी हो पूजा केली की झालं काय. छान. सुट्टी नाही आजची उद्या सुट्टी आहे. पूजेचा पण तुम्हाला शेतातला आम्ही कशी पूजा करतो येळामुषा ते टाकते व्हिडिओ. तर आम्ही हे भजीचं सगळं असं आम्ही चालू आहे. तर चला हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण येळवशीला काय काय भजीमध्ये काय काय टाकता काय नाही ते सगळं कमेंटमध्ये सांगा. चला बाय. पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे बघा असं आहे छान आम्ही भजीचं ते सोले ते. तर चला.